सर्वांना नमस्कार। 2 तारखेला होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी खरं तर रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती पक्ष प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार मी इथे आलेलो होतो। सकाळपासून राजापूर, लांजा, देवरुख आणि आता रत्नागिरी इथे सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, सन्माननीय उमेदवारांची माझी गाठभेट झाली। काही प्रतिष्ठित लोकांची गाठभेट झाली। आता थोड्याच वेळात सन्माननीय पालकमंत्री व आमदार उदय सामंत साहेबांची देखील भेट होणार आहे आणि एकंदरीत निवडणुकीचं काम, निवडणुकीची प्रचार यंत्रणा आमचे सन्माननीय नवनिर्वाचित प्रमुख प्रभारी दीपक पटवर्धनजींच्या नेतृत्वात भाजपाचं काम कसं चाललं आहे, उमेदवारांचा प्रचार कसा चालला आहे याचा आढावा घेण्यासाठी आज मी इथे आलो होतो। अत्यंत आनंद झाला की महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर असेल, लांजा असेल, देवरुख असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, खेड असेल, गुहागर असेल, या सर्व नगरपालिकांमध्ये, नगरपरिषदांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीत लढतो आहोत आणि समोरच्या पक्षाला उमेदवार देखील काही ठिकाणी मिळाले नाहीत अशी परिस्थिती आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी प्रभारी म्हणून काम केल्यामुळे मला प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार मी इथे आज आलो आहे आणि मला वाटतं की सर्वच्या सर्व उमेदवार आमचे नगरपरिषद अध्यक्षाचे, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक म्हणून आणि सर्व महायुती म्हणून आम्ही निवडून येऊ याची मला खात्री आहे। राज्याचा विकास करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो शहराचा विकास आणि ग्रामीण भागाचा विकास हा मुद्दा घेऊन ज्या पद्धतीमध्ये राज्याचा विकास नियोजित केला आहे, तो विकास तळागाळापर्यंत जाण्यासाठी नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या सक्षम करण्याच्या हेतूने आता अनेक वर्ष काही अडचणीमुळे सुप्रीम कोर्टात अडकलेल्या निवडणुका आता पूर्णत्वाला जात आहेत। या माध्यमातून मी प्रत्येक आज घेतलेल्या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांना, उमेदवारांना हीच विनंती केली की या निवडणुका झाल्यानंतर जो काही कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्याकडनं कार्यालयातून येतो किंवा केंद्रीय आपल्याला सरकारकडनं येतो, त्यामध्ये मग जल मिशन असेल, स्वच्छता अभियान असेल, पंतप्रधान जनधन योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, प्रधानमंत्री सडक योजना असेल, प्रत्येकाला शेततळं असेल, या माध्यमातून छोट्या नगरपालिकांमध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, प्रत्येक घरापर्यंत पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न जे छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये आहेत ते प्रश्न सुटून सर्वसामान्य नागरिकाला डायरेक्ट टू कनेक्ट या माध्यमातून मदत व्हावी आणि एक छोटं सरकार जसं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे आणि इकडे असं ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यानंतर जो फायदा होईल त्या माध्यमातून शहराचा, ग्रामीण भागाचा विकास निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे। आणि सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाचा जिल्ह्याचा विकास तो होतोच आहे, पण भारतीय जनता पार्टीची साथ मिळाल्यानंतर एक अनुभवी पुन्हा एकदा आमचे संपर्क प्रमुख म्हणून दीपक पटवर्धनांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील चांगल्या प्रकारे काम करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।